वाजता उठली. मुलाला एवढा आनंद झाला, पळत आला, पप्पा उठली मम्मी. मम्मी उठली पण पप्पा नाही उठला. पप्पा आनंदातच मंत्र सुरू ठेवला, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी. मुलगा पळत आला, पप्पा काय मेली का? रचा भ झाला, भार्याम रक्षेती भैरवी उठली आणि भार्याम भक्षती भैरवी मेली. मंत्र चळे थोडा. हा सूक्ष्म पंथ आहे, कर्म मार्ग. दुस्तर पंथ योग मार्ग आहे, शरीर शोषण प्राण निरोधन मनोजयात योग. पाटील जास्त खुश आहे माझ्यावर आज. पाटील शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग. उदबीडन कुंडलिनी कलिमलदल भंग. ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडुनी करिओवन भंग. ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग. नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून. नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण. न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. हा दुस्तर पंथ, कर्म सूक्ष्म पंथ. जारण मारण उच्चाटन हा कुपंथ. प्रपंचाकडे प्रवृत्त करतो विपंथ. नाही तर सगळे गुरुजी सांगतात, पोरहो सहसा भानगडीत पडू नका बरं का. हरिभाऊ शिवाजी महाराज 4थं वर्ष झालं घरी आलं की त्याची अशिक्षित आजी तंबाखूला चुना म्हणून, हर्या बरं का हरिभाऊ, आजीचं सांगतो, साध्या भाषेत उपदेश करते आजी. हर्या काय, अरे तुकारामाला जिजाई, नामदेवाला राजाई, विठोबाला रुक्माई, आणि आता वैशाख लागला घे उरकून. हर्या बसलाच घोड्यावर. अरे जन्मभर तप करणाऱ्या साधूचा परिणाम झाला नाही, ते तंबाखूला चुना मळणाऱ्या म्हातारीचा होतो. की हरिभाऊ दोघं पंढरपूरच्या वारीला येतात, अवश्य करा. काय त्याला विपंथ म्हटलं, जो मार्गाकडे प्रापंचिक मार्गाकडे वळवतो तो विपंथ. विपंथ आहे. कर्ममार्ग सूक्ष्म पंथ आहे, योग मार्ग दुस्तर पंथ आहे, आणि जारण मारण उच्चाटन हा कुपंथ आहे. भक्ती मार्गाला सुपंथ म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. तरी झडझडून वहिला अनेक, या भक्तीची वाटे लाग जिया पावसी. अव्यंग निजधाम माझे, ते काम माऊलीनं केलं. जडमुडा उद्धार केला, उद्धार केला, जडजीवा उद्धार केला, जडमुडा उद्धार केला. मार्ग चुपावे मार्ग चुपावे सावीला एवढा केला उपकार, एवढा केला उपकार. मार्ग सुपंथ दाविला. या 5 पंथामधला जो सुपंथ आहे तो भक्ती मार्ग माऊलीनं. मार्ग सुपंथ दाविला आणि पुन्हा जड मुडा उद्धार केला. 2 शब्द आले, जडाचा उद्धार, मुडाचा उद्धार. भिंतीसारखं जड चालविली, बस तिथेच उत्तर आहे, ते काही इकडे शोधायची गरज नाही. भिंतीसारखं जड आहे
रेड्यासारखं मूड आहे. अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा. रस्त्यानं जर चालला ना रेडा तर मधल्या पांढऱ्या रेषेहून चालतो. त्याला वाटतं सरकारनं माझ्याकरताच आखून ठेवली. ट्रक ड्रायव्हर एस टी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागून जातो. गाडी चिकटून लावतो. कॅबिनमधून काठी काढून 10-15 काठ्या रेड्याच्या पाठीत घालतो. तेव्हा शेवटच्या काठीला रेडा हळूच मागं फिरून पाहतो, काय चाललं भारतात. एवढं बेअकली जनावर. तुम्ही सर्कशी बघितल्या ना हरिभाऊ. हिंस्त्र पशुचा वापर आहे रविदास. स्वतःचा जीव धोक्यात घालून रिंग मास्टर हिंस्त्र पशुला शिकवतो, पण एकाही सर्कसीत रेड्याचा वापर केला जात नाही. रेडे काय मिळत नाही का यांना, पण त्यांना माहिती आहे आपल्यासारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले तरी रेडे शिकत नाही. मग रेड्याच्या भानगडी सर्कसवाले पडत नाही. कास्तकाराच्या बाबतीत त्यांना विचारा ना, 20 म्हशी जर गोठ्यात बांधून असल्या तर म्हशीचं पारडू सोडा, ते म्हशीकडे नाही जात, मालकाकडे येतं आधी. तुम्ही का हसता, सोडून पाहिलं म्हणून. मालकाला वाटतं याला प्यायला सोडून बैताड चालवणं, एक थोबाडी देतो, मालक तिकडे तोंड फिरवतं. त्याला वाटतं मालकाने मारलं त्यावर ते प्यायला सोडलं असावं, पण 20 म्हशी बांधून आहे, याच्यातली माझी आई कोणती असावी. त्याला वाटायचं 10च मिनिट राहिले, कशाला वेळ घालवावी. पहिल्या म्हशीपासून प्यायला सुरुवात करावी. तिला वाटतं मी वेळ आलीच नाही तर माझं कुठं, मारते लात जाऊन पडतं मागा, वाघ कोण करतं दुसरीच्या काशाला. ती मारते लात तिसरीच्या काशाला. त्याला माहिती आहे लाता खाऊन का होईना आईचा निर्णय लागणार आहे. एक गोदावरी ताईची आवडीची गवळण तुम्हाला पाठाय का नाही. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन, तशी माझी स्पेशल गवळण आहे. लाता खाऊन लाता खाऊन लाता खाऊन. त्याला लाता खाऊन का होईना मायचा निर्णय लागणार आहे. जी 20 मधली म्हैस लात मारणार नाही ती पठ्ठ्याची माय ठरणार आहे. एवढं बेअकली जनावर रेडा, त्याच्या मुखातून वेद बोलवला ज्ञानोबारायणी. महिषी पुत्रामुखे बोलवली श्रुती, महिषी पुत्रामुखे बोलवली. धुरपद म्हणत जा ना, धुरपद. त्यालाही कोणी विचारत नाही. तो आमच्या हरिकिशन महाराजचा मुलगा आहे, आमचाही लाडकाच आहे तो, पण ते धुरपद कोणी म्हणायचं. आता कीर्तनकारालाच पाठ नसते म्हणून ते नाव ठेवत नाही तुम्हाला. ते इथं नाही चालत तडजोड. विठ्ठल महिषी पुत्रामुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुणी या नोह्या सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जे उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विष्णुया म्हणे तेही संगीची तारणे दिन उद्धरण नवल को. झाला ना बंग. मग असं आहे ते नाही जमत, कॉफी करणं नाही जमत इथं. तर नोहे हा सामान्य हे द्रुपद आहे. महिषी पुत्रामुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुणिया. म्हशीच्या पुत्राच्या मुखातून वेद बोलावला. परिणाम तो रेडा सोबत घेतला पैठणवरून. जाताना आळ्या मार्गे चालले तिथं त्याचा प्राण गेला. तालुका जुन्नर जिल्हा पुणे. तिथे त्या रेड्याची समाधी आहे अजूनही. रेड्याची समाधी दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह आहे. कुठं? रेड्याच्या समाधी पुढं. थोडा विचार करा घरी गेल्यावर. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची. आपल्या काळाचं पांढरण वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून बाप संसार करतो. 3 मजली इमारत बांधून ठेवतो मुलासाठी. तरी त्याचा एकुलता एक मुलगा जास्त शिकलेला बापाचा 10वा घालेल याची शाश्वती नाही.
एकुलता एक मुलगा बापाचा 10वा घालत नाही. 750 वर्ष झाले रेड्याच्या समाधी पुढे सप्ताय. याला म्हणतात मुडाचा उद्धार. लक्षात घ्या. जड मुडा उद्धार केला याच्यावर चालला कीर्तन. लक्षात आहे ना अभंग. मुडाचा उद्धार. बरं का देवकर. तसा जडाचा. अरे किती भिंती आहे, किती भिंती आहे महाराष्ट्रात नाही भारतात. पण कितीतरी भिंतीवर येड्या बाबळी आहे, गाजर गवत आहे आणि गावातली सगळी मोकाट कुत्री त्या भिंतीवर बसून आहे. एक भिंत आहे 750 वर्ष झाले अजून आमचे वारकरी प्रदक्षिणा करून त्या भिंतीवर डोकं टेकून दर्शन घेतात. ती आळंदीची भिंत. का संबंध संताचा आला. चालविली जड भिंती. त्याचं वंदन चालू आहे 750 वर्षापासून. नाही तर मंदिराला खांब असतात, सर्वांना माहिती आहे. मंदिराला खांब असतात जगात जा, पण खांबासाठी मंदिर फक्त भारतात आहे, ते नेवाशाला. ज्या खांबाला टेकून बसले ज्ञानोबाराय आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला त्या खांबासाठी मंदिर झालं. त्या भिंतीवर डोकं टेकून दर्शन घेणं चाललं. भिंतीचं दर्शन, खांबाचं दर्शन हा जडाचा उद्धार आणि रेड्या पुढं सप्ता हा मुडाचा उद्धार. जड मुडा उद्धार केला. जमला आता. ते बसेल तसा प्रयत्न असतो आमच्या योगेश भाऊचा. एकदा कुठं पुण्यात कीर्तन, मला म्हटलं बा रात्रभर झोपलो नाही, 2 तास झोपू दे मग कीर्तन करतो. केली व्यवस्था तिथं. आता 2 रात्री झोप नव्हती म्हणून आम्ही 4 तास गुप्त ठिकाणी. मी सांगितलं हे पटणार नाही तुम्हाला. काल सकाळीपासून आता तुमच्या गावात येईपर्यंत 1300 किलोमीटर झालं आणि हे 4थं कीर्तन 1300 किलोमीटरमध्ये. आळंदीहून परळी वैजनाथ झालं 400. कालचं परळी वैजनाथचं कीर्तन करून जळगावच्या पुढे भोकर आहे, पुन्हा 400, 800. सकाळी नगर, जळगावहून नगर. आता इथं आलो, हिशोब तुम्हीच लावा. आता झोपायला संगमनेरला जायचं. ते आमचं दत्तात्रयासारखं आहे. स्नान पांचाळेश्वरी, भिक्षा गाणगापुरी एकडे जाऊ द्या. पण तरी वेळ नाही. 1 मिनिट आधी स्टेजवर आलो. योगेश भाऊ म्हणे कोण नाही. म्हटलं तुम्ही चला तर माझ्यासोबत. तिथं गेल्यावर कसे घाबरतात आपोआप माझ्या. अरे आपल्या काही प्रक्रिया आहे ना राजा. वेळ हे पहा तुम्ही उद्यापासून तरी लक्षात ठेवा. 8:45ला संजय भाऊ कोण नाहीत, मृदंगाचार्य तुम्ही 4 जण. 8:45ला भजन सुरू करा. मी का सांगतो हे, पुढारी मंडळी येतात तेव्हा माईक घेऊन बंधू आणि भगिनींनो लगेच सुरू होते. आपलं बंधू भगिनींनो नाही, सुंदर ते द्या. तुका म्हणे माझे. मग महाराज येतो रामकृष्ण हरी, मग रूपाचा, मग त्याचा कीर्तनाचा, आणि मग चाल. आणि त्याच्यानंतर तुकाराम महाराज काय सांगतात. हा अर्धा तास कोणी धरायचा. जरा विचार करा ना. विठ्ठल श्रोते मायबाप येतात, अर्ध्या तासाने येऊ द्या. तोपर्यंत हे ऐकायलाच पाहिजे का लोक. सुंदर ते ध्यान ऐकायला पाहिजे का. रूपाचा अभंग तोपर्यंत हे चालू द्या ना. ते जेवणं खावणं, अरे त्यांचा काय दोष आहे. आपण त्याच्यासाठी आहो ना. यशीच्या गाडीत यायचं तरी वेळ सांभाळायची नाही. यांनी जनावराचं पाहायचं, धार काढायची गायीची, शेळ्या मेंढ्याचं सगळे पाहायचं, रानातले कामं करायचे दिवसभर. आणि कधी कधी कीर्तनाची वेळ झाली तर न जेवता इथं यायचं. उपकार त्यांचे आहे. हे कीर्तनकाराचं कौतुक नाही, तो त्याच्यासाठीच आहे. पोस्टमॅन काय दारात आला पत्र घेऊन म्हणजे काय त्याचा सत्कार करायचा का. तो पोस्टमॅन आहे, आलाच पाहिजे. उद्यापासून हा संजय भाऊ एवढी सवय लावून घे जीवनात. कोणी असो नसो ओंकारला हनुमानला घेऊन यायचं, आपला विना घ्यायचा आणि एक मागं म्हणाल एक पुढं म्हणायचं. बस आपोआप येते लोक. तुकाराम महाराज काय सांगतात ते बरोबर अर्धा तास होतो त्याच्यात. आपलं काय चालू होतं.
उद्यापासून सांगतो बुवा, जमलं तर जमलं पाहतो. आम्ही नाही चुकू देत कुठलं. अशा अगणित उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काही नाही, म्हणून शेवटचं चरण. सेनामने उतराई, सेनामने उतराई होता न दिशेची काय, केवढा केला उपकार, काय वाणू मी पामर. योगेश भाऊच्यामुळे पुन्हा 2 वर्षांनी योग आला. त्यालाच योगेश म्हणतात, जो योग आणतो तो योगाच आहे तो रामदेव बाबा. चारोधामला गेलता रामदेव बाबा. चांगला आहे, आनंद वाटला. गर्दी आहे तेवढे दर्दी आहे. सुंदर नियोजन आहे. आता आमचं उताराला गाड्या लागल्या. आता 71 चालू आहे भाऊ, उतारा लागला. 70वा वाढदिवस आमचा मुख्यमंत्री साहेबांनी केला है ना आळंदीला. काय सरकारच्या मनात आलं मला काही माहीत नाही, पण मला तुलसीदास पुरस्कार आणि बाबांना शांती ब्रह्म दोघांचा. एवढीच एक विनंती करतो, पुढच्या वर्षीच्या 4 पंक्ती गेल्या इथल्या असं काय धोका नाही. आमचा कार्यक्रम असो नसो, फक्त इथली जेवढी जुनी मंडळी आहे ते मार्गदर्शन करायला आहे, आणि इथली जेवढी तरुण मंडळी आहे होत करू ती सगळी धावणारी आहे. पावणे 12 महिने बाकीचं करा. गट तट हेवे दावे हे सगळे असतंच. माझ्याही गावात आहे, तुमच्याही गावात आहे. पण 8 दिवस बालरुद्र हनुमंतासाठी, केशवानंद महाराजासाठी सगळे गट तट विसरून एका मायची लेकर होऊन सप्ताला एकत्रित या. शेवटच्या दिवशी आपल्या सोबत येणारं हे एवढंच आहे जे तुम्ही 8 दिवस करता. पावणे 12 महिने जे प्रपंचाचं करता ते सगळे इथंच राहणार आहे. गळ्यातलं काढून घेतील, कानातलं काढून घेतील, बोटातलं रडता रडता काढतात. पण हे जे 8 दिवस केलं ना, हे तुमच्या सोबत तिथं करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा आणि सोडविल यमापासून या. आता माऊलीचं भजन जय विठ्ठल सगळे टाळकरी खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही. निवेदक उद्याचा कार्यक्रम सांगतील, ते म्हणतील आता संपला, तेव्हा उठायचं. मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल, ते लाड नाही चालत. ज्ञानेश्वर तुझे मंदिर कीर्तनासाठी असतात का पत्ते खेळण्यासाठी? अरे मग मी कीर्तनासाठी आलो तर का हाकलून दिलं? ब्राह्मण नाही म्हणून ना. मग शिंप्याच्या कुळात जन्माला घातलाय कोणी? रागावून कीर्तन आहे. त्यांचा हिंदी अभंग सांगतो. ही नदी न जात मोरे पंढरी गेला, ही नदी न जात मोरे पंढरी गेला, ही नदी न जात मोरे पंढरी गेला, ही नदी न जात मोरे पंढरी गेला. ऐसा करुणे नाम तुझे काय को बनाया, ऐसा करुणे नाम तुझे काय को बनाया, ऐसा करुणे नाम तुझे काय को बनाया, ऐसा करुणे नाम तुझे
बरं का ओंकारराव, हे घडलेली घटना, पण अभंग तो आहे, चिडून कीर्तन आहे. हीन दीन जात मोरी पंढरी के राया, ऐसा तुमने नाम दर्जी काहे को बनाया. देवळाच्या मागचं कीर्तन औंढ्या नागनाथाचं. टाळ बिना लेकर नामा देवल में गया, अरे पूजा करते बम्मन उन्हें बाहर धकाया. देवल के पीछे नामा अल्लख फुकारे, जिधर जिधर नामा उधर देऊलई फिरे. फिरविले देऊळे जगमाची खाती, नाम देवाहाती दूध प्याला, नाम देवाहाती दूध प्याला. फिरविले देऊळे जगमाची खाती, नाम देवाहाती दूध प्याला, नाम देवाहाती दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. हे औंढ्या नागनाथाला घडलेली घटना. जिधर जिधर नामा उधर देऊलय फिरे. आणि मग पुढचा प्रश्न विचारला, नाना बर्ण गवाऊन का एक बर्ण दूध. ते ब्राह्मणाशी भांडले नामदेवराय. अरे गाईचे वर्ण वेगवेगळे, काही तांबड्या असतात, काही पांढऱ्या असतात, काही काळ्या असतात, पण दूध पांढरं. नाना बर्ण गवाऊन का एक बर्ण दूध, तुम कहा के बम्मन हम कहा के सूद. आता पुढचं आहे का, मन मेरी सुई तन मेरा धागा, और केशव जी के चरण पर नामा शिंपी लागा. मी का एवढा आटापिटा केला, पण अभंग मात्र शिंपी शब्दावर थांबवला. हा अभिमान सांगतो विठ्ठल. तसं ज्यांचा अभंग आहे ते नावी समाजाचे संत सेना महाराज. पण समाजाचा उल्लेख करताना स्वाभिमानानं नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, नावियाचे जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी. प्रति पाळावे धर्माचे, प्रति पाळावे धर्मा, प्रति पाळावे धर्माचे, प्रति पाळावे धर्मा. व्यवहाराचे न संधी, व्यवहाराचे न संडे, व्यवहाराचे न संधी, व्यवहाराचे न संडे. धर्म विचार, धर्म विचार, धर्म विचार, ऐसा धर्म विचार, ऐसा धर्म विचार, ऐसा धर्म विचार, ऐसा धर्म विचार. नावी समाजात जन्माला आलेले संत सेना महाराज स्वाभिमानानं नावियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी. आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक. कशी का करेना, पण वारिक शब्द आणलाच की नाही. समाजाचा स्वाभिमान आहे. धंदा करी 2 प्रहर, पूर्वीचा काळ असा होता सेना महाराजच्या वेळेला. हे 750 वर्षापूर्वीचा काळ. दुपारपर्यंत धंदा करायचा. दोकटी बगलेत लटकवायची, पाटलाच्या वाड्यात खळ्यात जाऊन काय मिळेल ते कडबा ज्वारी. दुपारपर्यंत धंदा करी 2 प्रहर, आणि मग घरी यायचे. दोकटी लटकून द्यायचे. आंघोळ झाली, नित्यनेम पूजा, की दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत धोकटीला हात लावायचा नाही. मागुती जाण शिवू नये धोकटी. दुसऱ्या दिवशी सकाळीच. आता त्यांचा दोष नाही, रात्री 12:30ला दाढ्या करणारे लोक असल्यामुळे सलूनवाल्याला 1 वाजेपर्यंत उघडून ठेवावं लागतं. पूर्वीचा काळ होता. धंदा करी 2 प्रहर. हा त्यांचा अभंग आहे.
वास्तविक जात न पूछिए साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रह दो मॅन. अरे केवढा आले संत. आता 2-3 दिवस झाले वाल्मिकी ऋषीची जयंती. वाल्मिकी ऋषीचा जन्म कोण्या कुळात आहे? कोळ्याच्या. जरा विचार करा, कोळ्याच्या कुळात जन्माला आलेला कोण? ऋषी वाल्मिकी, ज्याने रामाच्या आधी रामायण केलं. म्हणून जात न पुछे साधू की. वाल्मिकी प्रसिद्ध झाले नवल नाही, कोळ्याची कीर्ती वाढली ग कोळ्याची कीर्ती वाढली ग ज्या कुळात जन्म घेतात पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या वंशात जन्म झाला वाल्मिकी ऋषीचा, कोळ्याची कीर्ती वाढली गहन. ज्या वंशात जन्म झाला सावता बाबाचा, नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला. नवल नाही पण वंश उद्धरीला माळियाचा. तसं सेना महाराज नावी समाजात. बरं ते थोडक्यात सांगतो वेळ तंतोतंत सांभाळतो. योगेश भाऊ अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. उशीर लावला होता संजय भाऊनं म्हणून मी 9लाच आलो. तयारीच नव्हती. ते नाही, जन्म गेला सर्वांना माहिती आहे. ओंकार भाऊ ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. याचं कारण सांगतो मी. बाकीचं तुम्हाला सगळे मिळेल ना नंतर, पण आजची गेलेली वेळ किती रुपये दिल्यावर येणार आहे लक्षात ठेवा. गेली ऐसी घडी पुन्हा नाही. वेळ काढायची असते. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. सेना महाराज आपल्या महाराष्ट्रातले. त्यांच्या वडिलाचं नाव देवीदास, न्हावी समाजाचे, आडनाव वैद्य. लक्षात आहे ना? हो म्हणत ना, होला काय करते. आता एक संबंध सांगतो. तिकडे गेले ते बुंदेलखंडामध्ये राजाच्या पदरी त्यांची सेवा होती. पण त्याच्या आधी देवीदास आणि ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत. एक थोडक्यात सांगतो, हे कोणताच महाराज तुम्हाला सांगणार नाही, ठोकाठाक्यात चालू आहे सध्या. थोडक्यात सांगतो. विठ्ठलपंत कुलकर्णी हा इतिहास आहे का. ज्ञानेश्वर महाराजचे वडील आणि देवीदास वैद्य सेना महाराजचे वडील हे गुरुबंधू आहे. एका गुरुकडे शिकले, रामानंदाकडे, एका गुरुकडे. मग काही दिवसाने विठ्ठलपंत महाराष्ट्रात आले. त्यांचा पुन्हा गृहस्थाश्रम सुरू झाला. 4 लेकर झाले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. बस थांबला इतिहास अर्ध्या मिनिटात. देवीदास पुन्हा राजाच्या पदरी. रामसिंह क्रूर स्वभावाचा राजा आहे. त्याला कोड होती अंगाला. त्याचा 10 सहन होत नव्हता. त्याला चिडायचा तो, कोड होती. त्याची सेवा दरबारात देवीदास. पुढे मुलगा झाला सेना. एक दिवस, कारण दररोज रामानंद प्रवचन संपताना म्हणजे मुलांचा पाठ घेतल्यानंतर शेवटचं वाक्य म्हणायचे, अरे सध्या देव महाराष्ट्रात आहे पोरहो. ते तिकडे शिकवायचे. आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जा आणि त्या विठोबाचं दर्शन घ्या, कल्याण होईल तुमचं. एकदा तरी महाराष्ट्रात जाऊन त्याचं दर्शन घ्या आणि मग पाठ संपायचा रोज. इकडे देवीदास पुन्हा सेवा सुरू झाली. राजाच्या पदरी सेवा आहे रविदास. पण वेळ मिळाली नाही. देवीदासना येता आलं नाही आपल्या महाराष्ट्रात. थकता काळ आला. परंपरेनं सेवा सेना महाराजाकडे आली. पण मरताना देवीदास म्हणजे बापाचं डोकं मुलानं मांडीवर घेतलं सेना महाराजाने. डोळ्याला धारा लागल्या बापाच्या. बाबा रडताय? हा बेटा. का? माझे गुरुबंधू महाराष्ट्रात आहे, विठ्ठलपंत कुलकर्णी. आम्ही एकाच गुरुकडे शिकलो, रामानंदाकडे. आला की बंद करून टाका ना, काय घेतलाच पाहिजे का नियम आहे का. मी आपला बाप पोट तिडकीनं सांगतो राव. मोदी साहेबाचाही येत असेल सध्या निवडणुका, ते उमेदवार हे तिकिटा झाल्यांचे आहे येत असेल तुम्हाला, कारण मोठे लोक बसले
इकडे द्रौपदी ताईचा येत असेल कोणाला, तुम्हाला मोदी साहेबांचाही येऊ शकते, पण माझं नाव सांगा त्यांना. 1 तास 10 मिनिटं राहिले, आय एम बिजी म्हणून सांगा, काही फरक नाही पडत. विठ्ठल बेटा, दररोज माझे गुरु रामानंद म्हणायचे, देव महाराष्ट्रात आहे, एकदा तरी जा पंढरपूरला, जाऊन त्या देवबापाचं दर्शन घ्या. बरं का तौर महाराज, एकदा तरी जा. मला नाही जमलं राजा, फक्त माझी एक इच्छा पूर्ण कर. मरताना पंढरपूरला जा, त्या विठ्ठलाचं दर्शन घे. तो आमचा विठोबा ना, त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सुद्धा सेवा करतो. हे शेवटचं वाक्य. पूर्ण करशील माझी इच्छा? हो बाबा. आणि तिथं गेल्यावर विठ्ठलाचं दर्शन झालं म्हणजे अलंकापूरला जा. माझ्या गुरुबंधूला विठ्ठल पंताला 4 मुलं आहे, 4ही अधिकारी आहे. त्या 4ही मुलाची भेट घेऊन ये. आणि प्राण सोडला. बस आता पुढचं ऐका. कार्य व्यापामुळे जाता आलं नाही, पण एक वाक्य लक्षात ठेवलं सेना महाराजांनी. माझा बाप म्हणत होता, तो विठोबा त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. म्हणून वारकरी तीर्थयात्रा करीत तिकडे गेले, भगव्या झेंड्यावाले, की पाया पडायचे. सेना महाराज, चला घरी जेवायला, आंघोळ्या घालायचे, जेवू घालायचे, यथामती दक्षिणा द्यायचे. ही सेवा सुरू केली. एकदा 10 वारकरी आले, सेना महाराजांना घरी नेले. सकाळी त्यांच्या हजामती सुरू केल्या वारकऱ्याच्या. इकडे रामसिंहाला लहर आली, जा रे सेनाला बोलवा, दाढी करायची म्हणाव. निरोप आला. सेना महाराजची बायको बाहेर होती. कुठे गेला सेना? ते वारकरी आले, महाराष्ट्रातले विठ्ठलाचे भक्त, त्यांच्या दाढ्या हजामती चालू आहे, ते झाल्यावर पाठवते मी त्यांना. बिचारी भोळी बाबडी सहज बोलली. वापस आला सेवक. अरे सेना, ते महाराष्ट्रातले विठ्ठलाचे भक्त आले म्हणतात, झेंड्यावाले झेंड्यावाले. हे तिखट मीठ लावून सांगतो पुन्हा. वारकरी त्याच्या हजामती करते म्हणे त्याची बायको, आणि त्यांच्या झाल्यावर मग पाठवते म्हणे. सेनाचं दरबारात वर्चस्व सहन न होणारे काही होतेच, जखमेवर मीठ चोळायला आलेच. ते झेंड्यावाले तुमच्यापेक्षा मोठे लागले का सरकार? त्याच्या हजामती आधी, आणि ज्याच्या अन्नावर जगतो त्या मालकाची नंतर. दिलन रॉकेल ओतून. बोलवा त्याला, फासावर द्या. आता फासावर द्या म्हटल्यावर ऐका तुम्ही, इकडे महाराष्ट्रातल्या पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. माझ्या शेणाला फाशी कशाबद्दल? माझ्या वारकऱ्याची सेवा केली म्हणून माझ्या सेनाला फाशी? क्षणार्धात जगाचा बाप सेना नावी झाला. क्षणार्धात. ते VIP दोकटी होती खुंटीला, सेनाला माहितीच नाही. ती घेतली देवानं आणि पळतच आले दरबारात, लोटांगण घातलं राजाला. चुकलं मायबाप, पुन्हा अशी चूक होणार नाही, एवढा गुन्हा माफ करा. पुन्हा अशी चूक होणार नाही मायबाप, एवढा गुन्हा माफ करा. आणि मग हजामत सुरू केली. कोणाची? राजाची, रामसिंहाची. रामसिंहाला काय माहिती आहे आज जगाचा बाप माझी हजामत करतोय म्हणून. ते वाटी असते ना पाणी लाव, ते स्प्रे नव्हतं तर नाशक. हे नीट आहे का? आपण भूतकाळात आहोत सध्या. वाटी पाणी लावायची. कधी कधी राजा वाटीतल्या पाण्यात पाहायचा, राजा चुकून, तर त्या वाटीत त्याला चतुर्भुज भगवान दिसायचा. कैसे नवल झाले परी, कैसे नवल, कैसे नवल झाले परी, कैसे नवल. वाटी माझी दिसे हरी, 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 वाटी माझी दिसे हरी. कैसे नवल झाले परी,
चुकीत दाढी चालू असताना वाटीतल्या पाण्यात राजा पाहायचा, त्याला देव दिसायचा. कुठे? वाटीत. कैसे नवल झाले परी वाटी माझी दिसे हरी. आणि पुढं पाहायचं तर सेना नावी. वाटीत देव, पुढं सेना. मग ते सगळे झाल्यावर ते आरसा दाखवायची पद्धत आता सारखा फिट नव्हता. हे नीट ऐका. दाखवायची पद्धत होती. काही कमी जास्त पाहून घ्या सरकार. दाढी संपल्यावरची गोष्ट. आणि जेव्हा राजानं आरशात पाहिलं, रूप पाहता दर्पण दर्पणी रूप पाहता दर्पणी रूप पाहता दर्पणी रूप पाहता दर्पणी आत दिसे चक्रपाणी आत दिसे चक्रपाणी रूप पाहता दर्पणी रूप पाहता दर्पणी आत दिसे चक्रपाणी आत दिसे चक्रपाणी रूप पाहता दर्पणी जय हनुमान जय ओंकार. दोघंही कमी नाही. डोळापुढे चित्र आणा. रूप पाहता दर्पणी आत दिशे चक्रपाणी. आरशात देव, आरसा बाजूला केला की शेणा. वाटीतल्या पाण्यात देव, पुढे शेणा. पागल झाला राजा. बरं का भविदास महाराज. शेणा महाराज म्हणाले, अजून 1 तास आहे सरकार. तिथलं सांगतो हा. मग काय नाही, मालिश करून देतो. ते सगळे झाल्यावर मालिश असते. अजून 1 तास आहे ना बाबा. मालिश सुरू केली. हात लागल्याबरोबर 10 होता. त्याला जन्मभर शांत झालं शरीर. म्हणजे 10 गेला. आणि जेव्हा देवानं मालिश करून दिली, जन्मभराची कोड गेली. सोन्यासारखं शरीर झालं. अरे वैद्याचा हात लागला तर एवढा गुण येतो. हा कोण आहे? वैद्याचा राजा. हा ना, तुका म्हणे वैद्यराजा पंढरीचा निवास. सरकार म्हणले, शेणा तुझ्या हातात काय जादू आहे का? अरे इतके वर्ष तू माझी सेवा करतो. अरे मला शांती प्राप्त झाली. मला सारखा 10 होता आणि कोड गेली रे अंगाची. हात लागल्याबरोबर सोन्यासारखी कांती झाली. शेणा महाराज म्हणले, म्हणजे देवच होता तो. याच्यात माझा काय गुण नाही सरकार. ते कावळ्या उडायला आणि काडी मोडायला, बरं का, तसं झालं. तुमचा रोग जायला आणि माझा हात लागायला. माझं काय निमित्त आहे. नाही बाबा, तू काय मान. आज मी प्रसन्न आहे. ए सोन्याच्या मोहरा आणणारे. मोहरा आणल्या सोन्याच्या. 80,000 रुपये 10 ग्रामचा भाव आहे. घरी गेल्यावर हिशोब करा. वंजळ भरली राजानं. सेना महाराज म्हणतो, म्हणजे देवच, नको मी काय केलं नाही, माझं कर्तव्य केलं. सेवा करणं माझं कर्तव्य आहे. तुमच्यावर काही उपकार केले नाही. नाही माझी इच्छा आहे एवढं. नाही सरकार काही नको. अरे घे बाबा. वंजळभर मोहरा टाकल्या धोकटीत. पुढचं ऐका. धोकटी गुंडाळली. जिथून आणली होती त्या खुंटीला नेऊन लटकवली. VIP होती ती. खऱ्या सेनाला माहिती नाही. देवाचं काम झालं बरं का. मग बायको म्हणली, अहो ते 9 वाजता का नाही राजाचे सेवक आले होते. काय म्हणले? हजामत करायची म्हणे राजाची. तू काय म्हणली? मी म्हणली वारकऱ्याची हजामती चालू आहे.
ते झाल्या म्हणजे पाठवते. काय करून बसली आधीच ते रागीट आहे, आता काय होईल माझं. घाई घाई ती धोकटी घेतली बगलेत. कोणती ती VIP जी देवानं आणून लटकवली ती वापस. आणि जो शेणा पळत आला राजाला दंडवत. चुकलं, पुन्हा अशी चूक होणार नाही, एवढा गुन्हा माफ करा, पुन्हा असा अपराध होणार नाही. काय म्हणतो तू? नाही, मला ते वारकरी आले त्यांच्या सेवेने येता आलं नाही. अरे तू आताच हजामत करून गेला. माझी चेष्टा करू नका सरकार, मी आलो नाही. अरे तू आताच गेला हजामत करून. नाही सरकार, मी नाही आलो. अरे बघ माझी दाढी गुळगुळ दिसते का तुला, हजामत करून गेला. अरे माझ्या अंगाची कोड गेली, मालिश करून दिली तू तासभर, मी आलोच नाही सरकार. अरे काय शेणा, नको म्हणलं तरी वंजळभर मोहरा मी तुझ्या धोकटीत टाकल्या. मग मांडी घालून बसला शेणा खाली. आणि जेव्हा धोकटी उघडली वंजळभर मोहरा, त्या मोहरा पाहिल्यावर ढसा ढसा रडला शेणा महाराज. का? मरतानाचा बाप आठवला. माझा बाप म्हणत होता, देवीदास बेटा, पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. पांडुरंगा, मी इकडे वारकऱ्याची हजामत केली आणि तू माझ्या रूपात माझ्या मालकाची हजामत केली. मी आलो नाही सरकार, मी आलो नाही. पण आता सेवेचा राजीनामा. का? माझा बाप मरताना म्हणला होता की सेवा करणाऱ्याच्या भक्ताची सेवा करणं, त्याची सेवा करणारा पांडुरंग आहे. मी वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि देवानं तुमची हजामत केली. माझ्यासाठी जगाच्या बापाला तुमची हजामत करावी लागली. हा सेवेचा राजीनामा, मी निघालो. आणि मग सेना महाराष्ट्रात आले. किती वाजले मला सांगू द्या, मला माहिती आहे अजून वन्स मोर चालू आहे, कोणी वैतागलं नाही तोवर मारा मला. महाराष्ट्रात आले, तिथे पांडुरंगाचं दर्शन घेतलं सेना महाराजांनी. आणि महाद्वारात आल्यावर नामदेव महाराज भेटले. ही पंढरपुरातली गोष्ट. आम्ही महाराष्ट्रातलेच. माझं नाव सेना बाप देवीदास होता, मरण पावला. तिकडे पोट भरायला गेलो. माझा बाप म्हणाला होता, एकदा तरी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जा. तो माझा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. हे 15 दिवसापूर्वी चमत्कार झाला. मी वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि जगाच्या बापानं माझ्या मालकाची हजामत केली. साक्षी म्हणून वंजयभर मोहरा सेवेचा राजीनामा देऊन आलो. मी इथलाच आहे पंढरपूरचा, नामदेव माझं नाव. माझे वडील म्हणाले होते, शेणा पंढरपूरला गेला म्हणजे पांडुरंगाचं दर्शन कर. पण अलंकापूरला माझ्या गुरुबंधूला 4 मुलं आहे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. त्याच्यातला ज्ञानोबा मोठा अधिकारी महात्मा आहे. त्यानं गीतेवर भाषांतर केलं, ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला. तर पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शन झालं म्हणजे आळंदीला जाऊन माझ्या गुरुबंधूच्या मुलाची भेट घेऊन येशील शेणा. मला आता आळंदीला जायचंय नामदेव महाराज. कशाला? माऊलीच्या दर्शनाला. आणि मग शेणाच्या गळ्याला बिलगून पंढरपुरात नामदेवराय रडले. उशीर केला शेणा. का? मागच्या 15 दिवसापूर्वी माऊलीनं समाधी घेतली. आम्ही सगळे तिथं होतो, देव सुद्धा होते समाधी द्यायला. तुला उशीर झाला. 15 दिवस आधी आला असताना तुला ज्ञानोबारायचं दर्शन झालं असतं. आणि मग नामदेवरायाच्या गळ्याला बिलगून सेना महाराज रडून म्हणतात, नामदेवा, मला विठ्ठलाचं दर्शन झालं नसतं तरी चाललं असतं, पण माऊलीचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. कारण ओ केवडा